नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळची वेळ आहे, सकाळच्या 7 वाजलेल्या आहेत त्या. आणि तर माझं चालू आहे स्वयंपाक करायला. रात्रीची बाजारामध्ये ठेवली गरम करायला. आणि पोरांच्या डब्यासाठी करणार आहे आज बटाट्याची सुक्की भाजी. एवढी एकच भाजी करणार आहे आज, कारण बाजारामध्ये भरपूर आहे. चला आता करून किती भाजी. बटाट्याची भाजी करून झाली. आता कणिक पण मळून घेतली. चला आता चपात्या करून घेते. चपात्या करायला लागली. आता चपात्या करून आता पोरांचा डब्बा ते भरून घेते पटकन. जेवणं झाले ती पोरांनी रात्रीची बाजारामध्ये आणि चपाती खाल्ली. आता डब्याला चपात्या करून घेते आणि डब्बा भरून देते. पेपर चालू आहे पोरांचं, त्यामुळे जरा बस लवकर येते. आता आत्यान मामा निघाले ते आज आमच्या कुलदैवताला चळायला. कालची मावळती पौर्णिमा होती, आजची उगवती पौर्णिमा आहे. उगवत्या पौर्णिमेला आमच्या देवाची आरती असती. तिकडे निघाले ते आत्यान मामा आज. पंढरपूरच्या थोडंसं पुढं आहे चळगाव, ते आमचं कुलदैवत आहे. रात्रीचा भात गरम केला आहे. आता स्वयंपाक करून झालं आहे सगळं. आता जेवण करता बसायचे. The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेल्या आहेत त्या. आणि आता इथं मी सकाळ सकाळ कामाला सुरुवात करायला लागली. पहिल्यांदा सगळं अंगण स्वच्छ झाडून घेते. अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतलं. कचरा आहे त्या कचऱ्याला गोळा करून ठेवले. आता आले मी गुरांकडं. आता गुरांखालचं पहिल्यांदा सगळं शेण उचलून घेते. शेण उचलून परत चिपाट टाकायचे बाजूला मकोनाचे. नंतर परत मग झाडून घ्यायचं. चला आता करून घेते गुरांचे झाडलोट पण. झाडलोट करून झाली. आता गाईची धार काढून घ्यायची. चालू आहे सकाळ सकाळ स्वयंपाक. आज एकादशी 2025 मधली आज शेवटची एकादश. आता इथे मी चहा ठेवलाय. आता चहा पिऊन घेते आणि चहा पिऊन कपडे धुवायला जाते बाहेर.
कपडे धुवून झाले ते सगळे माझे आता सगळेजण जेवण करायला बसले ती. मी पण आता जेवण करून घेते आणि जेवण करून झाल्यावर परत मग कपडे वाळत टाकते. जेवणामध्ये आज बटाट्याची भाजी, चपाती आणि घेवड्याची शेंगा आहे. या सगळ्यांनी जेवायला 11 वाजले त्या आणि जेवण करून आम्ही सकाळी इकडं शेळ्यांना शेवऱ्याचं पाला न्यायला आलतो. भाऊजींनी मी आलोय, त्यांनी कळं न्यायला उचलून. आता इथे कळं राहिलं आहे, मी घेऊन जाते ती गाडीवर घेऊन जायचं आहे. मग शेळ्यांना पाला टाकला पसरून. आता आज बुधवार, आजपासून पाण्याची लाईट सकाळी 8ला येते. लाईट आलेली आहे, आता पाणी भरून घेते. भरपूर ऊन झाले. आता गोरं पाणी धावून घेते आधी, परतच मग कपडे वाळत टाकते. पहिल्यांदा गाईला आणले पाणी पाजायला. आणि आपल्या आंब्यांना बघा किती तवर आलाय, गच्च भरलेत एकदम आंब. सगळ्याच आंब्यांना आलाय तवर. ह्याचा जरा लाल लाल दिसतोय, ह्याचा पांढरा असल्यामुळे जास्त दिसतोय. कपडे वाळत घातली, घरातलं सगळं काम झाले आणि आता मी ट्रॅक्टर घेऊन माळावर निघालोय. टायली माळावरच आहे. तिथं घरापुढं सारून काढायला सगळं दगडं उघडी झाली ती. तिथं माळावरची माती आणायची आणि टाकायची, म्हणजे चुपून बसते माळावरची माती फपोटा. त्यातली देवी बसली न्यायची माती, पांढरी माती. टेलरमध्ये माती भरून घेतली. आता घरी निघालोय घेऊन. जात आता इथं थांबवलाय ट्रॅक्टर बोरं काढायला. खालनं काय बोरं हाताला येत नाही ती. चांगली पिकली बोरं काढली ती. माळावरनं माती घेऊन आल्यावर इथं दळण करायला बसलो होतो आम्ही. दळण करायचं झालंच आता. माती सगळी पसरून घेतली अशी दारात. ह्याच्यावर पाणी मारून घ्यायचे म्हणजे चुपून बसते माती. दुपारची वैरण टाकली गुरांना. आता ह्याच्यावर पाणी मारून घ्यायचे. आता वाजले त्या 5:30 आणि दुपारची गुरांची वैरण टाकून मी निवांत बसले होते. जरा आज तास 1.5 तास उगाच लोळत होते बेडवर. आता म्हटलं जरा उठून रानातनं चक्कर मारून यावी. खाली आली इकडं शिवरीकडं. खरं तर मी शिवरी उगवले का बघायसाठी आली. तिकडल्या 10 साऱ्यांना गिनेगो लावलेला आहे आणि इकडे ह्या 5-7 नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 साऱ्यांमध्ये शिवरी पेरली आहे खरं तर शाळांसाठी. पण शिवरी काय दिसत नाही, सगळं गवतच उगून आले ह्याच्यामध्ये. आता बघते फिरून मी शिवरी दिसते का कुठं. हे बघा, ही एवढी शिवरी आली. हे जे दिसते हे शिवरीच आहे. हे आली शिवरी. पण आता आमचं असं नियोजन चाललंय की शिवरी काय सुधर नाही, ह्यातला एखादा सारा खुरपून घेऊन बघायचे शिवरी सुधरते का. नाहीच मोठी झाली तर मग ही खुरपून दुसरं काहीतरी लावून घ्यावं लागेल ह्याच्यामध्ये. कारण हे रानवगचच गवताने गच्च भरलेलं आहे. आणि तर शिवरी पेरताना आत्यानं ह्याच्या बटाट्यांना भरपूर कोथिंबीर लावलेली आहे. आता कोथिंबीर चांगली भाजीला घालायजोगी आली. जास्त पण कळून नेली की पुरवणी येत नाही, त्यामुळे थोडीशी मोठीच होऊन दिली. आता सकाळच्या संध्याकाळच्या भाजीसाठी नेहती कोथिंबीर. पोरं पण आली ती खाली. हे पोरांना तुम्हाला माहिती आहे का, आपल्या रामफळीला बघा किती रामफळ आली ती. बघितली काय तुम्ही? पिकली ती का बघायची काय? पिकली ती. हा, आता तोडून येऊ दिवस मळता ना. सकाळ बघू सकाळ. आता ह्या वर्षी आपल्या आंब्याला तोर नाही काय आलं. ह्या आंब्याला काही तोर झालं नाही. हा, चला आता कोथिंबीर उपटून घेते आणि घरी जायचंय. कोथिंबीर घेतली उपटून.
6 वाजले ते आता पूर्ण अंधार पडलाय आणि आता संध्याकाळी स्वयंपाकाला लागलो आम्ही. एकादशीवाल्यांसाठी करायची भगर आणि शेंगदाण्याची आमटी. भगर टाकली कडे शिजायला आणि आमच्या काय एकादशी नसते त्या आमटीसाठी कणिक मळून घेतली. चपाती भाजी करून घ्यायची. चपात्या करून झाल्या आणि आता इथं उद्या सकाळची तयारी चालू केली मी. सकाळच्या भाज्यांसाठी शेंगदाणा भाजून घ्यायला लागली. शेंगदाणा भाजून बारीक करून ठेवायचं आता, कारण सकाळ लवकर लाईट जाते. 6 वाजता सकाळ लाईट जाते.